व्यासपीठावर विराजमान सर्व प्रमुख पाहुणे व इथे बसलेले सर्व फोर दर्जा हिल्सचे रहिवासी यांना माझा नमस्कार. मी स्वरा महेंद्र स्वामी आज छत्रपती शिवाजी महाराज यांची रणनीती या विषयावरती काही दोन शब्द बोलणार आहे. शब्द ही पडतील पुरे अशी माझ्या शिवबाची कीर्ती, शब्द ही पडतील पुरे अशी माझ्या शिवबाची कीर्ती. राजा शोभून दिसे जगती, अवघ्या जगाचा शिव छत्रपती, अवघ्या जगाचा शिव छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाई जिंकल्या होत्या. त्या स्वतःच्या कर्तृत्वावर व या कर्तृत्वाचे वैशिष्ट्य म्हणजेच तुम्ही काम किती करता याला महत्त्व नाही, तुम्ही काम कसं करता याला सुद्धा महत्त्व नाही, तर तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्त्वाचं आहे. शिवाजीला जिंदा किंवा मुर्दा पेश करीन अशी कसम खाऊन आदिलशाही मधून अफजल खान 40,000 फौजींनी निघाला होता. ज्या दिवशी निघाला त्या दिवसापासून महाराजांचं नियोजन सुरू झालं. अफजल खानाचा कोथळा अवघ्या 2 मिनिटात बाहेर पडला, पण या 2 मिनिटांच्या यशस्वी महाराजांनी तब्बल 1 वर्ष आधी नियोजन करून ठेवले होते. 1 वर्ष. महाराजांचं पहिलं नियोजन म्हणजेच अफजल खानाच्या हाती विष मारायचा. त्यामुळे समाजात असा समज बसले की एका मोठ्या सरदारचा हाती मृत्युमुखी पडला म्हणजेच मोठा अपशकुन होय. खानाचे 40,000 फौज, आपले 7,500 फौज. निभाव कसा लागणार म्हणून महाराजांनी निवडला प्रतापगड. गर्द झाडी झाडी डोंगर दऱ्या खोडा पाडणी भरलेला हा प्रतापगड. तिथं वारं आत गेलं की बाहेर पडू शकत नाही. पाखरं तर आज जायला सुद्धा घाबरतात आणि सूर्याची किरण जमिनीला टेकत नाही असा हा प्रचंड प्रतापगड माचीवर श्याम यानं उभा करण्यात आला होता. राजे व खान भेटण्याची एक विशिष्ट वेळ ठरवण्यात गेली होती. ती म्हणजेच भर दुपारी 12:35 तीच वेळ का निवडली असेल? कारण की सूर्य माथ्यावर येतो आणि खाली असलेल्या खानाची हात स्पष्ट दिसावी. पण जर खानानं महाराजांकडे बघायचं म्हणलं तर त्याच्या डोळ्यात सूर्याची किरण आणि त्याला काही सुद्धा दिसू नये. महाराजांनी कोणाकोणाला सोबत घेतला असेल? बाजी, येसाजी, कोंडाजी, तानाजी या सगळे नाही हो. महाराजांनी घेतला जिवा महालाला. उत्कृष्ट दानपट्टा चालवणारा हा जिवा होता. दुसरा घेतला तिप्पट संभाजी. त्यालाच का घेतला असेल? अफजल खान सुद्धा तसाच होता ना, म्हणून त्याला घेतले गेले. जिवा महालाला सांगितले तू माझ्याकडे बघायचा नाहीस, तू खानाकडे बघायचा नाहीस, तू कृष्णाजीकडे बघायचा नाहीस, तू फक्त सय्यद बंडाकडे बघायचं बास. तिप्पट संभाजीला सांगितले तू आमच्यासोबत 6 महिन्याच्या आत यायचं नाहीस, तू माझ्याकडे बघायचं नाहीस, तू खानाकडे बघायचं नाहीस. आमच्या दोघांचा हक्क चाललाय, तुला घेणं देणं नाही. पण जर खान जिवंत बाहेर पडला तर त्याला जिवंत सोडायचा नाही. प्रत्येकाला त्याची कामगिरी वाटून देण्यात आली. वराजे गडुतर झाले. खानानं हात फैलवले. आओ शिवाजी राजे आओ. आलिंगन घातले. दापडला जोर वाढला. राजे गुमरले. त्यातूनच खानाने ते कर्नाटक जवळ केला. खूपच लिबागलं का खानाच्या पोटात. दगा करत खान करतात खाली कोसळला. त्यासाठी स्वागत सैदबंड राजांचा मस्तकावर वार करणार. तो जीवा महाराजा दानपट्टा सैदबंडाचा हात छटला आणि इतिहास पुटपुटला. होता जीवा म्हणून वाचला शिवा. खानाला मारलं राजांनी. राजे पुढे निघाले. तेवढ्यात राजांची नजर भरकटली. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 9 9 धावा कुठे राहिला मागे, धावा कुठे राहिला मागे. तेवढ्यात एक अंगरक्षक पुटपुटला. राजा संभाजी कावजीच ना ग, संभाजी कावजी. मागून संभाजी कावजी धापा टाकत आले. राजाने त्याला विचारले कुठे कुठे राहिला होता आपण संभाजी? संभाजी म्हणाला राजा ते खानला मारलं ना हो, मला वाटलं मरते की नाही घेत बेन म्हणून त्याचा मुंडक छाटून आलो या. राजा म्हणाले कोण कोण करायला होतं, कोण करायला सांगितले? धाडस समजा कोण तुम्ही त्याचा मस्तक छाटत असणार, कोण तुमच्या मस्तकावर वार केला असता तर काय जबाब दिला असता आम्ही तुमच्या मातोश्रींना? नाही संभाजी, एखाद्या वेळ खान जिवंत राहिला तरी चालेल पण एक सुद्धा मावळा मरता कामा नये. महाराजांनी त्याला समजावून सांगितले. शेवटी पुढे जाऊन राजांनी सातारा प्रांत, कोल्हापूर, वाई प्रांत इथे हे सर्व हस्तगत करून पन्हाळ्यावरती भगवा फडकावला. आणि हेच होतं महाराजांचा मोठा आत्मविश्वास. आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा. संपला नाही आणि संपणार सुद्धा नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा. आपला ते शिवाजी दरारा दाखवणारा प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. वराचे फुटफुटले. जगदंब जगदंब या सिद्धीला तर चांगला जरा शिकायला पाहिजे. तेवढ्यात शिवा आत आला. शिवा म्हणजेच
पन्हाळगडाच्या फायदेशीर राहणारा नेमापूर गावचा शिवा काशी. राजा बोला ना धाडलीजी. हो शिवा, आम्ही असं ऐकलंय की तू आमच्यासारखा दिसतोस. आज आम्हाला प्रत्यक्ष पाहिजे आहे. आत्ता आयोजी असं म्हणत शिवा आत गेला आणि 2 मिनिटात बाहेर आला. राजे कथा दिसतोय जी. आणि स्तब्ध झाले राजे. शिवा शिवा आरशामध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहिल्याचा भास होता आम्हाला. शिवा म्हणजे तो ओळखायचा नाही. शिवा तुला कसं कळालं? शिवा तुला कसं कळालं की तुला आम्ही आमचा वेश परिधान करून तिच्या भटना बघतात ते? राजा एवढ्या दिवस तुमच्या सोबत राहिलं की उगाव आहे. अहो तुमच्या काळजाचा ठोका बी काय सांगतात ते काळच्या आवाजनी. राजा द्या किडा जातो की लढतो की भिडतो की जाऊन त्या सिद्धीला. तेवढ्यात त्याचे सर आणि शिवाला घट्ट मारली आणि राजांचा एक पाठीवर होता. एका पालखीतून शिवाजी महाराज विशाळगडाला, दुसऱ्या पालखीतून शिवा काशीत सिद्धीच्या भेटीला. दोघं आपापल्या रस्त्याने निघू लागले. शिवा काशीची पालखी दूरच पाहिजे. तो तिकडे जाऊन म्हणाला, आओ शिवाजी राजे, आओ चलिये राजे चलिये. तेवढ्या 2 संशय डोळे रोखले गेले होते राजांवरती. ते 2 संशय डोळे फुटफुटले. ये शिवाजीने हो सकता. लागली सबची चालली चिकन टाकलं कल्लोड आला आणि सिद्धी विचारला त्याला शिवाजी आणि कटाडला शिवा. अरे हा शिवाजी. दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वाराची बहुचार झाली आणि परत सिद्धी विचारला त्याला ससद्वता तू हेच शिवाजी आणि कटाडला शिवा. अरे हा मैं हूच शिवाजी. परत सिद्धी बाळा त्या 2 संशयी डोळ्यांकडे. ते 2 संशयी डोळे होते फाजल खानाचे. अफजल खानाचा मुलगा फाजल खान. सिद्धी म्हणाला, फाजल तुम्हें कैसे कर सकते हो कि ये शिवाजी नहीं हो सकता? फाजल म्हणाला, मैंने देखा है शिवा को. बघितले शिवाजी राजाला. माझ्या अब्बूच्या भेटीच्या वेळी त्या झालेल्या झटापटीमध्ये शिवाच्या मस्तकावर वाराची खून झाली होती. जर खरा शिवाजी असेल तर त्या मस्तकावरती वाराची खून पाहिजे. सिद्धी पुढे सरकला. आपल्या शमशिरीने डोक्यावरचा झिरोटो माग सरला. वाराची खून नव्हती. शिवा सापडला गेला. सिद्धी विचारला झाला ससद्वता तू हेच शिवाजी आणि कडाडला शिवा. अरे हा मैं हूँ शिवाजी. अरे हो मॅच आहे तो शिवा. ज्यांच्या बादशाला याड गेला ना तोच आहे मा शिवा. ज्यांच्या बाबाचा कोठा बाहेर काढला ना तोच आहे मा शिवा. आणि शमशेर चालली आणि खानाचं मस्तक धडा वेगळं झालं. आणि शिवाचं मस्तक धडा वेगळं झालं. त्या पन्हाळगडाच्या पायथ्याशी शिवा शांत झाला. ओ कायमचा शांत झाला. शेवटी शिवाने एकच वाक्य बोललं, राज मानाचा मुजरा. राज शेवटचा मानाचा मुजरा. शेवटी मी इतकेच बोलेन, अहो जिथे उभे राहतात शिवभक्त तर बंद होते भला भल्यांची मती. अहो जिथे उभे राहतात शिवभक्त तर बंद होते भला भले. अरे मरणाची कोणाला भीती? आदर्श आमच्या शिवाय छत्रपती. आदर्श आमच्या शिवाय छत्रपती. प्रौढ प्रताप